भारताच्या आयातीची रचना. भारत जगातील सुमारे 140हून अधिक देशांतून सुमारे 6000हून अधिक वस्तूंची आयात करतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड या देशाकडूनच भारत सर्वाधिक आयात करत होता. पहिल्या महायुद्धापूर्वी म्हणजे 1910च्या दशकात भारताच्या एकूण आयातीमध्ये ब्रिटनचा वाटा 63% होता. GK Marathi. GK. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. 1939 पर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात ब्रिटनमधून होणाऱ्या आयातीचे प्रमाण 30% घटले. प्रत्यक्ष युद्धात ब्रिटन गुंतल्याने हे आयात प्रमाण 20% झाले. अन्नधान्याची मोठी आयात. देशातील जनतेची अपुऱ्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी भारताने 1958-59 पासून 1972-73 पर्यंत अमेरिकेबरोबर सार्वजनिक कायदा 480 म्हणजे पब्लिक लॉ 480 किंवा PL 480 हा करार करून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर आयात केली. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात भारताने औद्योगिकरणावर भर दिल्याने या काळात भारताने अवजड यंत्रसामुग्री, खनिज तेल, रसायने यांची मोठ्या प्रमाणावर आयात केली. भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यतेल, सिमेंट यांचीही आयात केली. 2001 नंतर भारताच्या आयातीत मौल्यवान रत्ने व दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी, औषधे व सौंदर्यप्रसाधने यासारख्या अपारंपरिक वस्तूंचे प्रमाण वाढलेले आढळते. तथापि, आज देखील पेट्रोलियम म्हणजे खनिज तेल व भांडवली वस्तू यांचे प्रमाण आपल्या आयातीत सर्वाधिक आहे. 1947-48 मध्ये आपल्या आयातीत ब्रिटनचे 30% असलेले प्रमाण 2001 नंतर 2% घटले. कारण भारताने चीनसारख्या शेजारी राष्ट्रांशी व्यापारी संबंध वाढविले. सध्या आपल्या आयातीत चीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व संयुक्त संस्थाने यांचा प्रमुख वाटा आहे.